नमस्कार महाराष्ट्र। आज मी तुम्हाला एक अशा गव्हर्नमेंट स्कीम बद्दल माहिती सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही एक ठराविक रक्कम इन्वेस्ट करून घर बसल्या पैसे कमवू शकणार आहात। तर त्या स्कीमचं नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम, याला MIS असेही म्हणतात। यामध्ये तुम्हाला किती अमाउंट इन्वेस्ट करायची आहे, या अमाउंटवर तुम्हाला किती टक्के व्याजदर मिळणार आहे, तो व्याजदर कसा काढला जातो, कोण कोण व्यक्ती यामध्ये खाते ओपन करू शकणार आहे, याचा मॅच्युरिटी पिरियड काय आहे, या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आहे तर ती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर भारतीय डाक विभाग म्हणजेच इंडियन पोस्ट यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या अशा सेव्हिंगच्या स्कीम दिलेल्या आहेत। तर मी आज तुम्हाला अशीच एका स्कीम बद्दल माहिती सांगणार आहे। तर ती स्कीम आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम, त्याला MIS असंही म्हणतात। तर मी तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सर्व माहिती मराठीमध्ये समजून सांगणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम। सर्वात प्रथम आपण बघूया पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये कोणकोणते व्यक्ती खाते उघडू शकणार आहे। 18 वर्षापेक्षा ज्या व्यक्तीचं वय जास्त असेल म्हणजे कोणतीही प्रौढ व्यक्ती यामध्ये खाते उघडू शकणार आहे। मग तो मुलगा असो, मुलगी असो, हाऊसवाईफ असो, रिटायर पर्सन असो, कोणीही असो, यामध्ये खाते ओपन करू शकणार आहे। त्यानंतर 10 वर्षापेक्षा जास्त वय असलेले अल्पवयीन खाते उघडू शकणार आहेत। म्हणजे 10 वर्षापेक्षा ज्याचं वय जास्त आहे ते देखील यामध्ये खाते उघडू शकणार आहे। आणि पालक 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या म्हणजे ज्या मुलांचे वय 10 वर्षापेक्षा कमी आहे त्या मुलांचे त्यांचे पालक यामध्ये अकाउंट ओपन करू शकता। त्यानंतर 2 किंवा 3 प्रौढ एकत्र खाते उघडू शकतात, म्हणजेच तुम्ही पार्टनरशिप मध्ये अकाउंट ओपन करू शकणार आहात। आता यासाठी कोणकोणते नियम व अटी यांनी सांगितलेले आहे। तर पहिला नियम किंवा पहिली अट जी यांनी सांगितली आहे ती आहे खाते उघडण्यासाठी तुम्ही किमान 1000 रुपये जमा करणे आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही 1000च्या पटीत अधिक पैसे जमा करू शकता। जसे की मी सांगितलं की तुम्ही 1000 पेक्षा जास्त पैसे जमा करू शकणार आहात, पण 1000 रुपये तुम्हाला जमा करणे आवश्यक आहे। त्यानंतर या योजनेत एक व्यक्ती जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकतात। म्हणजे एक व्यक्ती ज्याने खातं ओपन केलं आहे या स्कीम मध्ये तो जास्तीत जास्त 9 लाख रुपयापर्यंत पैसे जमा करू शकणार आहे। संयुक्त खात्यात म्हणजेच जॉइंट अकाउंट मध्ये जास्तीत जास्त 15 लाख तुम्ही जमा करू शकणार आहात। म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला साधारणतः 7.5 लाख रुपये जमा करावे लागणार आहे। त्यानंतर एक पालक आणि अल्पवयीन प्रत्येक जण स्वतंत्र खात्यात 9 लाखांपर्यंत जमा करू शकणार आहे। म्हणजे एक पालक आणि त्यांचं अल्पवयीन मूल हे प्रत्येकी स्वतंत्रपणे 9 लाख रुपयापर्यंत खात्यामध्ये जमा करू शकणार आहे। त्यानंतर बघूया यासाठी व्याजदर किती असणार आहे। साधारणतः व्याजदर हा पूर्ण वर्षासाठीच कॅल्क्युलेट केला जातो, पण याचे पैसे तुम्हाला दर महिन्याला दिले जातात। आणि सध्याचा जो व्याजदर आहे तो 7.4 प्रति वर्ष एवढा आहे। जसे इथे सांगितलं आहे व्याजाचे कॅल्क्युलेशन दरवर्षी केले जाते, परंतु मासिक पैसे दिले जातात। याचा अर्थ जरी वर्षाचा व्याजदर कॅल्क्युलेट केला जातो तरी तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळते। आणि इथे सर्वात महत्त्वाचं असं सांगितलं आहे की तुम्ही मिळवलेले व्याज कर पात्र आहे। तुमच्या एकूण उत्पन्नानुसार तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल। या योजनेत TDS कोणताही कर कपात नाही। आता यामध्ये तुम्हाला दर महिन्याला किती व्याज मिळणार आहे तेच मी तुम्हाला या तक्त्याद्वारे समजून सांगणार आहे। समजा जर का तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर दर महिन्याला तुम्हाला 617 रुपये एवढे मिळणार आहे। आणि जर तुम्ही 5 लाख रुपये एवढी रक्कम इन्व्हेस्ट करत असाल तर 3083 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे मिळणार आहेत। आणि 9 लाख रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर 5550 एवढी रक्कम तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे। आणि त्यानंतर सर्वात शेवट 15 लाख रुपये म्हणजेच हे 15 लाख रुपये 2 पार्टनर मिळून इथे इन्व्हेस्ट करत असाल तर 9250 रुपये एवढी रक्कम तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे। म्हणजेच साधारणतः एका पार्टनरला 4500च्या आसपास रक्कम मिळणार आहे दर महिन्याला। आता याचा मॅच्युरिटी रूल्स काय आहे
ते समजून घेऊया। तर त्याचा मॅच्युरिटी पिरियड हा 5 वर्षाचा असणार आहे। याचाच अर्थ 5 वर्षानंतर तुम्ही जमा केलेली रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे, पण तुम्हाला त्या 5 वर्षासाठी मासिक व्याज दिले जाणार आहे। आता जसे तुम्ही यामध्ये याचे अटी नियम हे सर्व माहिती बघितली, त्यानंतर यामध्ये अजून एक असा रूल आहे, प्री मॅच्युरिटी क्लोजर म्हणजेच मुदतपूर्व बंद। समजा तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्ही खातं बंद करू शकता का? तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही पहिल्या वर्षात खाते बंद करू शकत नाही। दुसरा आहे, जर तुम्ही 1 वर्षानंतर पण 3 वर्षापूर्वी खाते बंद केले तर तुमच्या ठेवीतून 2% इतके पैसे कापले जातील। त्यानंतर तिसरा आहे, जर तुम्ही 3 वर्षानंतर पण 5 वर्षापूर्वी खाते बंद केल्यास तुमच्या ठेवीतून 1% इतकी रक्कम कापली जाईल। तुम्हाला जर असं वाटतंय की आता मला अकाउंट बंद करायचंय तर ते 3 वर्षानंतरच करा, कारण की 3 वर्ष आधी जर केलं तर तुमचे 2% इतके पैसे कापले जातील आणि खाते परिपक्व होण्यापूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाईल आणि कोणत्याही दंडाशिवाय त्याचे पैसे कुटुंबाला दिले जातील। समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचं खातं हे बंद केले जाईल आणि त्याचा जो वारिसदार असेल त्याला हे पैसे दिले जातील। तर इथे तुम्ही बघू शकता काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला इथे मी सांगणार आहे जे या स्कीम साठी आवश्यक आहे। तुम्ही एका खात्यात 9 लाख किंवा संयुक्त खात्यात म्हणजेच जॉइंट अकाउंट मध्ये जास्तीत जास्त 15 लाखांपर्यंत पैसे जमा करू शकता आणि समजा या पैसा व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये अजून पैसे इन्व्हेस्ट केले तर ते फक्त सेव्हिंग म्हणून इन्व्हेस्ट केले जातील। त्या पैशांवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्याज मिळणार नाही। तुम्ही खात्यातून काही पैसे काढू शकणार नाही। तुम्हाला संपूर्ण खाते हे बंद करावे लागेल आणि ते पण 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे खाते बंद करू शकणार आहात। त्यानंतर तुम्ही या योजनेवर कोणत्याही प्रकारचं कर्ज घेऊ शकणार नाही। आणि शेवटचं, ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत जास्त व्याज मिळत नाही। म्हणजे ज्येष्ठ नागरिक असो किंवा साधारण कोणीही व्यक्ती असो त्याला आणि ज्येष्ठ नागरिकाला सारखंच व्याज दर यामध्ये दिले जाणार आहे। तर ही होती पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम। यामध्ये काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा, चॅनल सबस्क्राइब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।